नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवमहिम्न स्तोत्रातील 7, 17, 19 व 25व्या श्लोकातील वर्णन श्रवण करणार आहोत. रात्रीच्या अंधारात तारकांच्या मंद प्रकाशात तुझ्या जटेतून प्रवाहित होणारी गंगा पांढरी शुभ्र स्फटिकाप्रमाणे चमकते. मंदाकिनी, भागीरथी, अलकनंदा, नंदाकिनी, थैलीगंगा, विष्णुगंगा अशा तुझ्या असंख्य जटातून प्रवाहित झालेली गंगा पृथ्वीला मेखल्याप्रमाणे घेरते आणि द्वीप निर्माण करते. पृथ्वीवर अमर्याद सागर निर्माण करणारी गंगा तुझ्या डोक्यावर मात्र केवळ एका दवबिंदूप्रमाणे भासते. इतके विशाल तुझे रूप आहे. आम्हा मानवाच्या डोळ्यात न मावणारे तुझे विशाल रूप मनाच्या कुपीत चित्रित करून आम्ही त्याचा आनंद घेतो. हा आनंद चिरकाल टिकण्यासाठी तुझे परमतत्व जाणणे आवश्यक असते. तुझे हे परमतत्व जाणण्यासाठी अनेक भिन्न मार्ग आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार सोपा, सरळ किंवा कठीण मार्ग निवडतात. सर्वसामान्य प्रापंचिक जन आपल्या आवडीनुसार साधा, सोपा, सरळ भक्ती मार्ग निवडतात. परंतु योगीजन अष्टांग योग साधनेच्या माध्यमातून मन एकाग्र करून मनाच्या अंतरंगात सगुण ते निर्गुण असा प्रवास करतात. जेव्हा त्यांना ब्रह्मांचे दर्शन होते तेव्हा ते तुझ्या परमतत्वाच्या सरोवरात आनंदाने डुंबतात. सर्व नद्या सरळ अथवा वळणावळणांनी प्रवाहित होत असल्या तरी शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. त्याप्रमाणे हे सर्व मार्ग एकाच अंतिम ध्येयापर्यंत जातात. एकदा त्रैलोकी दानवांचे प्रबळ खूप वाढल्याने सद्गुणी लोकांना खूप त्रास होऊ लागला. त्रैलोक्याचे पालन पोषण करणे ही विष्णूंवर जबाबदारी असल्याने असुरांच्या संहारासाठी विष्णूला शस्त्रांची गरज होती. तेव्हा महादेवाच्या परमभक्ताने म्हणजेच विष्णूने शिवसहस्त्र नाम म्हणत महादेवाला 1,000 कमळे अर्पण करण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी 999 फुले अर्पण झाली व 1 कमळ कमी पडले. तेव्हा विष्णूने आपले 1 नेत्र कमल अर्पण केले. ही उत्कट भक्ती बघून विश्वाच्या कल्याणासाठी तू विष्णूला सुदर्शन चक्र दिलेस. ही घटना कार्तिक महिन्यात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी घडली. म्हणून वैकुंठ चतुर्दशी हा हरिहर भेटीचा दिवस मानला जातो. या दिवशी विष्णू शंकरांची भक्ती करतात आणि शंकर विष्णूंची भक्ती करतात. या कथेतून हरिहर भिन्न नसून एकच तत्व असल्याचा संदेश दिला आहे. अनंत गुण असलेल्या या परमेश्वराचे पुष्पदंत पुढील प्रमाणे वर्णन करत आहेत. समुद्राच्या दौतीमध्ये नील पर्वत कुटून त्याची काजळाप्रमाणे काळी शाई तयार करून कल्पवृक्षाच्या फांदीच्या पोरूने पृथ्वीरूपी कागदावर तुझा महिमा लिहिण्यास साक्षात सरस्वतीने सुरुवात केली तरी सुद्धा तुझ्या अनंत गुणांचा पार लागणार नाही. पुष्पदंत रचित हे शिवमहिम्न स्तोत्र शंकराला खूप प्रिय असून जो याचे पठन श्रवण करतो त्याच्यावर महेश प्रसन्न होतात. शिवमहिम्न स्तोत्रातील कथा वर्णनांचा आजचा 16वा शेवटचा भाग आहे. अशा प्रकारे श्रावण महिन्यात ही शब्दरूपी 16 बिल्वपत्रे शंकराला अर्पण करून आपण सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया. ओम नमः शिवाय.